अकोला शहरातील जिल्हा महिला रुग्णालय समोरच रस्त्यावरील एक धक्कादायक खड्ड्यामुळे आणखी एक अपघात घडलाय। पावसाच्या पाण्याने खड्डा भरल्याने तो दिसेनासा झाला आणि यातच एका दुचाकीचा अपघात झाला। जखमी व्यक्तीला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक रहिवासी तीव्र नाराज झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा चौकाकडून अग्रेसन चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वार जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर रस्त्यावरून जात होता। यावेळी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी थेट खड्ड्यात गेली आणि अपघात झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी दुचाकीस्वाराला शासकीय रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील हा खड्डा अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत असून पावसाचं पाणी साचत असल्याने वाहन चालकांना तो दिसत नाही। त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत। नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी केली असून वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा इशाराही दिला आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर खूप मोठा एक खड्डा झालेला आहे। दुर्गा चौक ते आपला अग्रेसन रोडवर आपण जातो त्या मार्गाने इथे रोज अपघात नेहमी रोज अपघात घडून राहिले। काल पण रात्री एक स्कूटी बाईक इथे पडली आणि प्रशासनाला एवढंच म्हणणं आमचं की यांनी हा रस्ता लवकरात लवकर बुजवावे आणि चांगलं करावे।